नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या अगोदर रिसेंटली मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी दुपारी शॉपवरती आल्यानंतर 2 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतचं रुटीन शेअर केलं होतं आणि त्यावेळेला खूप सारे ब्लाऊज मला द्यायचे होते आणि त्या ब्लाऊजांमध्ये आरी वर्क केलेले काही ब्लाऊज होते, काही स्टोनवाले ब्लाऊज होते, काही कॉलरचं ब्लाऊज होतं आणि काही सिंपल ब्लाऊजसुद्धा होते. तर 2 ते 9 मध्ये ते करता करता खूप सारा गोंधळ झाला. क्लायंटसुद्धा ऑर्डर द्यायला येत होते. त्यांची ऑर्डर मी कॅन्सल करत होते, घेत नव्हते, कारण खूप साऱ्या ऑर्डर्स ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. महिनाभर पुढे म्हटलात तरीही चालेल. पण त्याच्यामध्ये अर्जंटच्या ऑर्डर घेणं म्हणजे शक्य नव्हतं, कारण अगोदरच गुढीपाडवा आणि ईद आणि लग्नाच्या मुहूर्तामुळे खूप सारी धावपळ उडाली होती. त्याच्यामुळे खूप लोड घेऊन पण उपयोगाचं नसतं, कारण इथून मागे सगळे लोड सहन व्हायचे. ऑर्डर तर इतक्या व्हायच्या की कोणाला नाही म्हणता यायचं नाही. पण आता थोडंसं मी नको म्हणते, कारण खूप सारा वेळ आपल्या ह्याच्यामध्ये जातो आणि स्वतःसाठी वेळ अजिबात मिळत नाही, घरी वेळ द्यायला मिळत नाही आणि ऑर्डर मागे ऑर्डर, ऑर्डर मागे ऑर्डर ही संपत नाही. आता आपल्याकडे क्वालिटी चांगली आहे म्हणून लोक येतात, हा विषय वेगळा. पण काय होतं, आपल्याला घर सांभाळून, मुलं सांभाळून आपल्याला सुद्धा थोडासा वेळ देणं असतं आणि आपल्या वेळेमध्ये मग आपण हे काम करू करू दमल्यामुळे, थकल्यामुळे स्वतःसाठी काहीच वेळ काढणं होत नाही. म्हणून मी सध्या 1 महिन्याचं ऑर्डर बुकिंग फुल असल्यामुळे 15 मे नंतर ह्या ऑर्डर बुक करत आहे. जर 15 मे नंतर तुम्हाला चालत असेल तर द्या म्हणते, तेव्हा ना मग अवघड आहे. तर अशा वेळेला सुद्धा कोणी कधी कधी इतकं रिक्वेस्ट करतं, इतकं विनंती करतं की त्यामुळे मला पुन्हा ती ऑर्डर घ्यावी लागते आणि मग काय मागे तसं पुढे चालूच राहतं. असो, तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि शिवाय त्या दिवशी खूप सारी ऑर्डर न्यायला सुद्धा क्लायंट आले होते, म्हणून मला आणि हातशिलाई वेळेला सुद्धा वेळेत आली होती. तिच्या पण थोडंसं स्कूलमध्ये काहीतरी मीटिंग होती, म्हणून मग ते हातशिलाई झाले नाही. त्यातलं एक ब्लाऊज शिल्लक राहिलं होतं, जे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये लास्टला जाताना दाखवलं होतं की हे ब्लाऊज शिल्लक राहिलेलं दुसऱ्या दिवशी येऊन ते मला कंप्लीट करायचं होतं. तर ते ब्लाऊज मी आज कंप्लीट केलेलं आहे. रात्री शिवलेले ब्लाऊज हातशिलाईला दिले होते मी घरी हातशिलाईवालीच्या, आणि त्यानंतर आज सकाळी येऊन घरची कामं उरकून आज सकाळी येऊन लवकर येईल म्हटलं, पण लवकर येणं झालं नाही. तर येऊन इथे रेग्युलरच्या टायमिंगमध्ये 11 वाजता वगैरे आले होते, 11:45 वाजता ते ब्लाऊज कंप्लीट केलं. बाकीचे ब्लाऊज करायला घेते तोपर्यंत दुसरी कारागीर आली, तिला कटिंग करून करून देत झाली आणि ते पण काम चालू होतं. आणि अशामध्ये हे ब्लाऊज आपले रेडी झालेले आहेत. म्हटलं चला, ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता, ब्लॉग शेअर केला होता. तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर कसे दिसतात हे पाहायची तुम्हाला सुद्धा आतुरता असेल, म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत जा. हे पहा, इतके सुंदर ब्लाऊज दिसत आहेत की वेळ तरी खूप गेला हो, पण चांगली गोष्ट करण्यासाठी वेळ लागतो आणि चांगली गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला पेशन्स लागतो. तो पुरेपूर इथं ठेवून तुम्ही सुद्धा थांबलेला आहात. तर एक्सपेक्टेशन तुमचं होतं, त्याच्यापेक्षा छान ब्लाऊज झालेले आहेत. पहा, तुम्ही जर सांगायचं म्हटलं तर खूप सुंदर असे ब्लाऊज झालेले आहे. त्याचे डिझाईन तुम्ही पाहू शकता, अतिशय उठून दिसते तयार झाल्यानंतर. ब्लाऊज शिवायला फार वेळ गेला, खूप साऱ्या अडचणी आल्या, कारण इतकं नाजूक काम असतं हे आरीवर्कचं. कुठेतरी एखादा मणी तुटायचा, कुठेतरी एखादा मणी फुटायचा ही भीती असते, किंवा शिलाई करताना शिवताना सुद्धा मशीनमध्ये ह्यातला एखादा स्टोन जाईल, इथे गॅप पडेल, धागा दिसेल आणि एक गिरे की ते पटपट पटपट निघत जातं. त्यामुळे खूप सांभाळून अतिशय काळजीपूर्वक हे काम करायला लागतं. तर हे आरीवर्कचं ब्लाऊज हे फर्स्ट आहे, तुम्हाला दाखवते येते. हे पहा, खूप सुंदर दिसतंय. बाहेर सुद्धा आरीवर्क आहे, गळासुद्धा छान दिसतोय आणि लटकन लावून अशा पद्धतीच्या इथे लटकन लावलेले आहेत, दोरी लावून, दोरी अटॅच केलेली आहे आणि अशा पद्धतीच्या इथे लटकन लावलेले आहेत. तर हे झालं आरीवर्कचं पहिलं ब्लाऊज. त्यानंतर आरीवर्कचं सेकंड ब्लाऊज. हे सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज आहे, कॉन्ट्रास्ट याचा खूप सुंदर आहे. पहा, याचं सुद्धा गळ्याला पूर्ण अशी डिझाईन काढलेली आहे. तर अतिशय सुंदर असा हा सुद्धा ब्लाऊज आहे. फ्रंट साईडला सुद्धा ह्याची अशी डिझाईन आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे, मोठी साईज आहे, 44 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजला सुद्धा बघा पुढच्या साईडला अशी डिझाईन काढलेली आहे. 4 टक्स ब्लाऊजमध्ये हा ब्लाऊज तयार केलेला आहे. राईट साईडला अशा पद्धतीची ही डिझाईन काढलेली आहे आणि ती सुद्धा सुंदर दिसते. हे पहा, खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे हँगरमधून पण तो ओघळतोय. त्यानंतर हा आरीवर्कचा ब्लाऊज सेकंड नंबरचा, पिंक आणि गोल्डन कॉपरमध्ये ह्याला कॉन्ट्रास्ट केलेला आहे. हा सुद्धा सुंदर दिसतोय. हाताला सुद्धा बीड्स दिलेले आहेत त्यांनी मोत्यांच्या लाईन सहित.
त्यानंतर हा 3 नंबरचा आरीवर्कचा ब्लाऊज, ह्याला सुद्धा बघा सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे. पूर्ण मोती वर्क आहे, मध्ये मध्ये क्रिस्टलचे टोन घातलेले आहेत, स्टोन आहेत मध्ये मध्ये क्रिस्टलचे. आणि फ्रंट साईडला सुद्धा ह्याची अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे. हे तिन्ही ब्लाऊज एकाच क्लायंटचे आहेत, चौथं सुद्धा ब्लाऊज त्यांचंच आहे. तर हे आरीवर्कचं काम खूप नाजूक असतं, करणाऱ्यांना सुद्धा खूप वेळ लागतो आणि शिवणाऱ्यांना सुद्धा वेळ लागतो. तुम्ही केला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल. हे डिझायनर साडीवरचं ब्लाऊज होतं सिम्पलमध्ये, पण ह्याला सुद्धा स्लीवला स्टोन आहेत पूर्ण, तुम्ही पाहू शकताय चमकताय स्टोन. 4 टक्स आहे आणि ह्याला डोरी बांधून डीप नेक असल्यामुळे डोरी बांधून ह्याला गोंडे केलेले आहेत. सगळ्याच ब्लाऊजांचे डीप नेक आहेत 10 10.5चे. त्यानंतर हा सिंगल ब्लाऊज आहे. हा सुद्धा अचानक फोन आला आणि त्यांना ब्लाऊज हवं होतं म्हणून हे सुद्धा कटिंग करून, म्हणजे प्लॅनमध्ये असताना ते ब्लाऊज करायचेच असतात, पण त्या प्लॅनमध्ये अजून जर काम ॲड झालं तर मग गोंधळ होतो. तसंच माझंही काल झालं. म्हटलं चला, क्लायंटला कॉल केला आणि त्यांच्याकडून उद्याचा दिवस द्या म्हणून रिक्वेस्ट केली, मागून घेतला, त्यांनी दिला. तरी पहा, हे सुद्धा पिंक कलरचं ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे. सगळ्यांच्या साड्या खूप सुंदर आहेत, साड्या पाठीमागे लागलेल्या आहेत, हँगरला आहेत. आणि आता बघा पुन्हा मोत्यांची लेस सगळ्यांच्या पसंतीला उतरत आहे. सगळेजण म्हणतात की मोती लेस पुन्हा आम्हाला लावून द्या. तर अशा पद्धतीने हा सुद्धा 4 टक्स ब्लाऊज आहे. बाहीला आणि गळ्याला मोती लेस लावलेले आहे, पूर्ण छान दिसतोय, कलर सुद्धा सुंदर आहे. त्यानंतर हा एक कॉलरचा ब्लाऊज आहे, बॅक साईडमध्ये पूर्ण पॅक आहे. फ्रंट साईडला असा हा कॉलर दिलेला आहे आणि एल्बो स्लीव्ज दिलेले आहेत. आणि हा ज्यांचा ब्लाऊज आहे त्या मॅडमची राज्यसभेमध्ये इंटरव्ह्यू आहे, तर त्यांनी हा ब्लाऊज शिवलेला आहे. त्यांचा अजून एक ब्लाऊज येणार आहे साडीवरचा, हा त्यांनी जस्ट मॉडेल कसं दिसतंय किंवा कसा वाटतोय त्यासाठी ट्रायल शिवलेला आहे. 4 टक्स आहे. तर हा सुद्धा कालच्याच कामामध्ये ॲड झाला होता, एक्स्ट्राचा ब्लाऊज. अचानक सांगतात आम्हाला ब्लाऊज हवा आहे, त्यावेळेला आपल्याला सुद्धा नाही म्हणता येत नाही, कारण बरेच दिवस आपल्याकडे ऑलरेडी ऑर्डर आलेले असतात. आणि हा आहे एक स्टुडंट आहे, डॉक्टर होती, तिचं ग्रॅज्युएशन आहे आणि त्या ग्रॅज्युएशनसाठी तिला साडी घालायची आहे. तर अशी ही फुल भरलेली स्टोनची साडी तिने घेतली होती आणि फुल भरलेला स्टोन हा फ्रंट साईडला डिझाईन घेतलेला आहे. आणि याचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे 1 टक्समध्ये, कारण स्टोन वगैरे व्यवस्थित राहावे त्यासाठी 1 टक्स तिला शिवायचा होता. पाठीमागे पंचकोनी गळा केलेला आहे, बॅक हुक आहेत आणि त्याला अशा पद्धतीचे कापडी नॉट्स लावलेले आहेत. कारण हा कलर इतका वेगळा आहे, खूपच रेअर कलर आहे, फेंट आहे, इंग्लिश कलर आहे हा, त्यामुळे त्याला मॅच होणारी डोरी भेटल्या नाही म्हणून इथे ह्याच कपड्याच्या डोरी केल्या. मार्बलमध्ये कपडा असल्यामुळे खूप सुंदर फिनिशिंग येते, खूप सुंदर फिटिंग येते आणि डोरीसुद्धा खूप सुंदर बसते. आणि ह्यालाच मॅच अशी ही लटकन लावलेली आहे. याच लटकनचा रिसेंटली व्हिडिओ मी शेअर केला होता मार्केटमधून आणल्यानंतर. तुम्ही जर अजून तो ब्लॉग पाहिला नसाल, मार्केट ब्लॉग, तर नक्कीच पहा. त्याच्यानंतर तुम्हाला याची रेंजसुद्धा माहीत आहे आणि लटकनचे वेगवेगळे व्हेरिएशनमध्ये डिझाईनसुद्धा आहेत. तर हे सगळी कामं आहेत ती कालच्या ह्याच्यामध्ये ॲड होतात. हे पहा, तर इतके सारे हे ब्लाऊज आहेत. हे काल काम केलं होतं 1 2 3 4 5 6 7 प्लस ऑल्ट्रेशनचे पण 2-3 टॉप आले होते, ते सुद्धा करून दिले होते. आणि ते आता न्यायला येतील, आज नाही आले तर उद्या येतील त्यांच्या वेळेनुसार. पण ब्लाऊज आणि ऑर्डर कंप्लीट झाल्यामुळे ऑर्डर तयार आहे, कधीही क्लायंट येऊन घेऊन जाऊ देत, टेन्शन येत नाही आणि आपल्याला अगदी निवांत होतं. पण हा निवांतपणा ही ऑर्डर कंप्लीट झाल्यापुरताच असतो, पुढची ऑर्डर कंप्लीट करण्याचं अजून टेन्शन डबल असतं, कारण त्यांचा कॉल कधी येईल, काय येईल, कसा येईल हे सांगता येत नाही. तर तुम्हाला ह्यातला कोणता ब्लाऊज आवडला किंवा कोणती डिझाईन आवडली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान छान, आणि जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका बरं. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.